अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. नमस्कार, आपण पाहतोय महाराष्ट्र समाचार न्यूज. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उभाटा गटाला मोठा धक्का. माजी नगरसेवक मनोज गागवे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह थेट भाजपात प्रवेश. शहरातील राजकीय वातावरण तापले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी मोठी ताकद, तर शिवसेनेसाठी चिंतेची घंटा मानली जाते. गागवे यांच्या समर्थकांनी भाजपात दाखल होताच उत्साहाचं वातावरण, तर शिवसेनेत खळबळ उडाली. शहरातील राजकारणात नव्या समीकरणांची चिन्ह स्पष्ट. सत्ता समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त. या प्रवेशामुळे निवडणूक चित्र बदलणार का? हा ठरणार का खरा गेम चेंजर? याकडे सर्वांचे लक्ष लागले. यावं राष्ट्रीय पक्षामधून काम करावं आणि म्हणून आम्ही त्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घेतलेला आहे. आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की एक युवा कार्यकर्ता आमच्या काळामध्ये त्या शहराच्या विकासामध्ये आमच्याबरोबर नेहमी काम करतो. बरोबर. कसं आहे की इतके दिवस तो आता राष्ट्रीय भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्यांनी राष्ट्रीय पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, तर नक्कीच त्यांना पुढच्या काळात चालू चला, धन्यवाद. रशीद मामूचा ज्यानं धार्मिक दंगलीमध्ये सर्व जाती धर्मामध्ये दंगली घडवण्याचं काम केलं, अशा माजी महापौर रशीद मामूचा प्रवेश आणि इकडे हिंदुत्वाचा झंझावत असणारा मनोज गांगवे याचा प्रवेश. याच्याहून कळून घ्या, भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारे विश्वासार्हता जिंकलेली आहे. एक सांस्कृतिक धारवारला धरून हा प्रवेश होतोय. निश्चितपणे मनोज गांगवेचा आम्ही मोठ्या प्रमाणावर स्वागत केलेलं आहे. पण आपण आता भाषणामध्ये बोलले किंवा जो जुना कार्यकर्ता आहे त्याचा पण सन्मान व्हायला पाहिजे. हे बघा, आम्ही ज्यांना जनतेचा विश्वास आहे त्या नेत्यांना प्रवेश करताना हे सांगितलं, जुन्या कार्यकर्त्यांचाही विश्वास तुम्ही जिंकावा ही भावना ठेवतो. कारण ज्याची ताकद आहे त्याला खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेसाठी निवडणारा पक्ष. पक्ष किती जणांचे पक्ष प्रवेश झालेले आहेत? आज इथे नगरसेवक मान्य मनोज गांगवे त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीची ही विचारधारा आणि सर्वसामान्य जनतेची सेवा आणि या विचारधारेमुळे आज त्यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. जुन्या कार्यकर्त्याला तरी बोलतो असं म्हणते म्हणून गांगवे की तुम्ही शब्द दिलेला आहे, फक्त आम्ही सगळ्यांचा शब्द पाळा म्हणून असं देखील ते बोलले होते. शब्द तर दिलेला होता काही तिकीटच त्या ठिकाणी? तिकिटाचा विषय नाही, त्यांना फक्त इथली आपली विचारधारा ही आवडलेली होती. मी म्हटलं आल्यानंतर जो सामान्य जनतेचे प्रश्न सोडविल, सामान्य जनतेची सेवा करील, अशा यांना इथे न्याय दिला जातो. कारण मी पण वेगळ्या पक्षामध्ये होते, तिथून मी आले, पण मी सामान्य जनतेच्या मध्ये सदैव काम केलं आणि काम करणाऱ्यांना इथे संधी दिल्या जाते. जाणारा हे आहे म्हणजे नवीन आले म्हणजे जुने गेले असा विषय होत नाही, तर सर्वांनी मिळून इथे काम करायला करणार. बघून तुम्ही प्रवेश केलाय आज. खऱ्या अर्थाने एक विकसित भारताचा संकल्प घेऊन जाणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. आणि विकासाच्या मुद्द्यावर आज बघितलं आपण की प्रभाग मोठा झाला आहे. प्रभागातले विकास कामं व्हावं या दृष्टीने आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे आणि प्रवेश माझा झाला आहे. खऱ्या अर्थाने आम्ही जी हिंदुत्वाची विचारधारा घेऊन पहिल्यापासून चाललो होतो, आज पुन्हा त्या प्रवाहात मी परत आलेलो आहे, याचा मला आनंद आहे. तुमच्या म्हणजे किती कार्यकर्त्यांनी आता प्रवेश केला आहे तुमच्यासोबत? आमच्यासोबत असंख्य शेकडो कार्यकर्त्यांनी या भागातल्या सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे. अजून हळूहळू सगळे करतील. इकडनं काही तुम्हाला काही असं भेटलं का आश्वासन? काही आश्वासन असं काही भेटलेलं नाही. आश्वासनाचा काही विषय नाही. मी आश्वासन घेऊन सुद्धा आलेलो नाहीये, परंतु मी अगोदरही सांगितलं की मी याआधी महायुतीच्या परिवारातून निवडून आलो होतो आणि आजही मी महायुतीच्या परिवारात परत आलोय, याचा मला मनस्वी आनंद आहे.
परंतु ज्या पक्षाने आपल्याला आतापर्यंत नगरसेवक बनवलं स्वीकृत बनवलं आपल्या घरामध्ये नगरसेवक पद दिले आज त्याला तुम्ही सोडलेलं आहे विसरून गेलं नेमकं कारण काय की इकडे येण्यासाठी निश्चित विसरण्याचा प्रश्न नाही आहे, विसरलेलो नाही आहे. पक्षाने भरपूर दिलं, पक्षाबद्दल मी कधी बोलणार नाही. आजही तुम्ही बघितलं की मी हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊनच भाषणाची सुरुवात केली आहे. पक्षाने खूप दिलं, पक्षाला नाही विसरू शकत.